मुंबईचा वेग वाढवण्यासाठी आता रोपवेचा विचार केला जातोय। मुंबईचा वेग वाढवण्यासाठी आता रोपवेचा पर्याय खरंच उपलब्ध होऊ शकतो का? नवी मुंबई ते घाटकोपर आणि बोरिवली ते ठाणे रोपवे करण्याचा MMRDAचा विचार आहे आणि त्यामुळे आता लोकलच्या जीवघेण्या प्रवासावर रोपवेचा पर्याय खरंच चालू शकेल का, याबद्दल आता MMRDAने विचार करायला सुरुवात केलेली आहे। मेट्रो, मोनो आणि त्यानंतर आता रोपवे सुद्धा मुंबईकरांचा वेग वाढवण्यासाठी लवकरच येऊ शकेल आणि त्याबद्दलचाच विचार सध्या MMRDA करते। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, एक नवीन पर्याय मुंबईचा वेग वाढवण्यासाठी समोर येतोय। नक्कीच एक वेगळाच पर्याय आहे असं म्हणावं लागेल। म्हणजे रोपवे ही जी पद्धत आहे ती सध्या मुंबईच्या आसपास तरी कुठेही नाहीये, रायगडावर सुद्धा ही अशी पद्धत आहे आणि बाहेरील देशांमध्ये सध्या अशी पद्धत सध्या सुरू आहे। पण मुंबईसाठी आणि मुंबईमध्ये, मुंबईच्या अंतर्गत आणि मुंबई MMR रिजन जे आहे ते MMR रिजन मध्ये ट्रॅव्हलिंगसाठी ही नवीन पद्धत सध्या अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो MMRDA करते। हा जो रोपवे आहे जे 3 वेगवेगळे मार्ग त्यांनी आयडेंटिफाय याच्यामध्ये केलेले आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार त्यांचे याच्यावर अहवाल जे आहे ते रिपोर्ट बनवण्याचं काम देखील सध्या सुरू आहे आणि हे 3 मार्ग आहेत ते बोरिवली ते ठाणेचा घोडबंदर असेल, त्याबरोबर नवी मुंबई ते घाटकोपर हा असेल आणि जे भिवकरी जे स्टेशन आहे भिवकरी स्टेशन पासून गार्बेट पार्क जे आहे माथेरानच्या वरचं सगळ्यात वरचं ठिकाण त्या ठिकाणी 3 मार्ग त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहे आणि त्याचे खर्च देखील 1500 म्हणजे 2,000 कोटींच्या आतमध्येच आहेत। त्याच्यामुळे एकूण त्याच्यावर काम करण्याचं रिपोर्ट बनवण्याचं काम सुद्धा सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असं सगळं शक्य झालं आणि जर मुख्यमंत्र्यांनी एकूण सगळ्या अधिकाऱ्यांना जर हे जर मार्ग जे आहे ते जर पटले तर कदाचित मुंबईमध्ये येण्यासाठी आणखी 2 मार्ग यामध्ये उपलब्ध होतील आणि जे रेल्वे, बस वाहतूक आणि रस्ते वाहतूक याच्यापेक्षा वेगळ्या आणि कमी खर्चात आणि लवकरात लवकर पोहोचवण्याचा रोपवे हा मार्ग मुंबईकरांसाठी आणि मुंबईच्या आजूबाजूच्या MMR रिजनच्या लोकांसाठी उपलब्ध होईल। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।